नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांचे विविध प्रश्न व समस्या घेऊन धडक दिली. नागपुरातील यशवंत स्टेडियम पासून बांधकाम कामगारांच्या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात मोठ्या संख्येने बांधकाम कामगार सहभागी झाले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कल्याणकारी मंडळाने ऑनलाईन पोर्टल पूर्ववत सुरू करावे, तसेच 54 लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी 5,000 रुपये सानुग्रह अनुदान द्यावे. त्याचप्रमाणे आचारसंहितेच्या नावाखाली बंद करण्यात आलेले बांधकाम कामगारांचे काम सुरू करावे व गवंडी बांधकाम कामगार व इतर 21 प्रकारच्या क्षेत्रामधील कामगारांना 90 दिवसांच्या प्रमाणपत्रावर ग्रामीण भागातील ग्रामसेवक व शहरी भागातील मुख्याधिकारी यांना महाराष्ट्र शासनाने प्राधिकृत अधिकारी म्हणून घोषित करावे, यासह इतर मागण्या घेऊन बांधकाम कामगार नागपूरच्या विधिमंडळावर धडकले. जो आहे कामगारांनी ते काढलेलं नाही त्याच्यामध्ये, किंवा तसं करता येणार नाही म्हटलेलं. त्याच्यानंतर 5 मार्च 5 मार्चला नाही 15 ऑक्टोबर 15 मार्चला तालुका कामगार सुलभ केंद्र काढण्याचा जो आदेश काढलेला आहे मंडळानं, त्या आदेशामध्ये सुद्धा असं कुठे लिहिलेलं नाही की तुम्ही ऑनलाईन अर्ज करायचा नाही. उलट 10 साली कोर्टाने ऑर्डर दिलाय, सुप्रीम कोर्टने, की कामगार संघटनांना तुम्ही काम करायला मदत दिली पाहिजे, मदत घेतली पाहिजे. आणि तो त्यांनी सगळ्यांना आदेश दिला भारतामध्ये. त्याची कॉपी आमच्याकडे. मी आता बोलतो नाही, सगळी कागदपत्र आम्ही घेऊन आलेलो आहोत. तर ते ऑर्डर झाल्यानंतर हे महाराष्ट्राचं सरकार झोपलं. महाराष्ट्र हे कामगारांच्या बाबतीमध्ये अत्यंत रानटी अवस्थेतला आहे, बिहारपेक्षा सुद्धा वाईट.